सर्वप्रथम तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आमची जी इंटरव्ह्यू होत आहे पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य विदर्भ विभाग यांच्या वतीने आपला स्वागत करीत आहोत। आमचा विषय आहे पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन व वयोमर्यादेमध्ये वाढ मिळण्याबाबतचा हा आमचा आंदोलन आहे आणि या संदर्भातच आमची या ठिकाणी संविधान चौकामध्ये मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे। आम्ही सर्व अंशकालीन पदवीधर कर्मचारी 2005च्या नंतर शासन सेवेमध्ये लागलेलो आहोत, परंतु आम्हाला 2005 पूर्वी बंद झालेली जी जुनी पेन्शन योजना होती ती आम्हाला पूर्ववत मिळण्यात यावी व आम्ही 3 वर्ष जो शासन सेवेमध्ये 300 रुपये मानधन परत महा या वर काम केले आहेत ती सेवा आमची नियमित करण्यात यावी, जेणेकरून आम्हाला जुनी पेन्शन योजना भेटेल याकरिता शासनाकडे वारंवार निवेदन दिलेले आहे, परंतु शासनाने याकडे अजूनपर्यंत आमच्याकडे लक्ष घातलेलं नाही, दुर्लक्ष केलेलं आहे। तसेच आम्हाला शासन सेवेचा लाभ हा फार कमी मिळाला, त्याच्यामुळे आमच्या वयोमर्यादेमध्ये कमीत कमी 58 वरून 62 वर्ष करण्यात यावे हीच आमची मागणी शासनाकडे राहणार आहे। माझं नाव मी विदर्भ विभाग अंशकालीन पदवीधर शासकीय संघटनेचा विदर्भ अध्यक्ष सुरेश कुमार राऊत व माझ्यासोबत उमाकांत श्रीकांत केनोडकर, अजय भास्कर आहेत, त्याचप्रमाणे कीर्ती डांगे मॅडम आहेत, दुसऱ्या आपल्या उमाटे मॅडम आहेत, यादव लांजेवार आहेत आणि अनिल खेडकर साहेब आहेत, आकरे साहेब, बोबळे साहेब, असे अनेक सदस्य या ठिकाणी उपस्थित राहून या संघटनेला मजबूत करण्याचे काम करत आहेत। मॅडम, आम्ही 2005च्या अगोदर काम केलेलं होतं तुटपुंच्या पेमेंटमध्ये आणि काय की त्या काळात नोकरी निघत नव्हते। आम्ही असे कॉन्ट्रॅक्च्युअल मानधनावर काम केला होता, पण महिनाभर काम करावं लागत होतं। तर त्याच्यामुळे आता जे सरकारने मागणी केली की अनुकंपा स्तरावर जे 2005च्या अगोदर त्यांना पेन्शन लागू केली किंवा जे भरतीचे लोक होते 2005च्या अगोदर जे भरत्या निघाल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांना पेन्शन लागू केली, पण आम्ही त्या काळात 3 वर्ष काम केलेलं आहे तर आम्हाला पेन्शन मान्य नाही, म्हणून हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे आणि असे महाराष्ट्र कित्येक कर्मचारी आहे त्याच्यामुळे आम्हाला पेन्शन लागू करावी आणि जे वयोमर्यादा आहे जे इतर राज्यात किंवा सेंट्रल डिपार्टमेंटमध्ये आहेत 58 ते 60 है ना, तर ते आम्हाला 62 पर्यंत करण्यात यावे एवढीच आमची मागणी आहे, बाकी काही नाही। धन्यवाद। आमची समस्या एवढीच, आमची मागणी शासनाला एकच आहे की शासनाने आमचे जे फार अति अल्प मानधनावर आम्ही काम केलं, 300 रुपये महिन्यात आम्ही काम केलं, आमच्याकडे 3 वर्षाचा सेवेचा कालावधी आहे आणि हा शासन सेवेत ऍड करावा आणि सर्वांची आम्हाला पेन्शन लागू झाली पाहिजे, कारण प्रत्येकाचा कालावधी 5, 7, 10 वर्षाच्या आतमधला आहे, भविष्याचं आमचं काही हे नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला भविष्याची म्हातारपणाची खात्री असली म्हणून आम्हाला जुनी पेन्शन योजना सर्व अंशकालीन कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे एवढीच माझी मागणी आहे। विदर्भ अंशकालीन कार्यकारिणीचे सदस्य आहे आणि आम्ही 2005 पूर्वीच अंशकालीन उमेदवार म्हणून आम्ही काम केलेलं आहे आणि फारच अगदी तोकड्या याच्यावर मानधन बेसिसवर आम्ही काम केलेलं आहे। आमचं जुनं जे आहे 3 वर्षाचा जो कालावधी आहे तो आता आमचा ऍड करण्यात यावा अशी विनंती आहे सरकारला आणि वयोमर्यादा ही 62 वर करण्यात यावी आणि जुनी पेन्शन योजना ही आम्हाला लागू करण्यात यावी, बस एवढीच कडकडीची विनंती आहे आमची शासनाला।